बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का इथं 9 नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याचं स्पष्ट दृश्य अशोक इंगळे यांच्या कॅमेऱ्यात तसंच उत्तम रामभाऊ सोसे यांच्या शेतातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले। आधीच अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी आणि मजुरांना आता या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणं धोक्याचं वाटू लागले। या घटनेला 3 दिवस उलटूनही वन विभागानं कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण दिसते। शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी तात्काळ पिंजरे बसवून बिबट्याला पकडण्याची, परिसरात सतत गस्त वाढवण्याची आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। त्यांनी वन विभाग, आमदार मनोज कायदे आणि पोलीस अधिकारी श्रावण डोंगरे यांना याबाबत माहिती दिली असून तातडीनं कार्यवाही न झाल्यास सर्वस्वी जबाबदार वन विभाग राहील असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान गावकऱ्यांना रात्री शेतात न जाण्याचं, जनावरं सुरक्षित ठेवण्याचं आणि प्रकाश यंत्राचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी। जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सायंकाळी मामा चौकात एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात अंबेकर यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा होणार आहे। भास्कर अंबेकर हे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत असून त्यांनी नगराध्यक्ष पदही भूषवले। मात्र पक्षात अवमान होत असल्याची भावना अंबेकर यांनी व्यक्त केली। त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। एवढे दिवस एकनिष्ठ राहिला आणि आज पक्ष प्रवेश आहे। हा जवळपास 39 वर्ष शिवसेनेमध्ये मी शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख असं संघटनेमध्येच जास्त काम केलं आणि या जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी पूर्ण ताकदीनं काम केलं। वेगवेगळे आंदोलनं, या आंदोलनाच्या माध्यमातून मग आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि अशा पद्धतीनं इतके वर्ष काम केल्यानंतरही थोडा जीव गुदमरल्यासारखा झाला। जीव गुदमरल्यासारखा का झाला की काही अनुभव जे आहेत की बाळासाहेबांच्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असतानाच बाळासाहेबांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व यामुळं आम्ही शिवसेनेमध्ये आलो आणि बाळासाहेब खूप जीव लावायचे, विचारपूस करायचे। हल्ली आता शिवसेनेमध्ये तसं होत नाही। म्हणजे मला अगदी असं म्हणजे खेदानं सांगावंसं वाटतं की अत्यंत निष्ठापूर्वक काम केलं। म्हणजे मला दुसऱ्या पक्षांमध्ये खूप संध्या, प्रलोभनं सगळ्या गोष्टी आल्या। 14ला भारतीय जनता पार्टी युती तुटली तर मला विधानसभेची उमेदवारी घ्या, आम्ही सर्व खर्च करतो। आम्ही म्हणलं आम्ही पक्ष सोडू शकत नाही। 91ला छगन भुजबळ पार्टी सोडून गेली तर मला म्हणे माझ्यासोबत चाल, तुला मराठवाड्याचं प्रमुख करतो। म्हणलं मी पार्टी सोडत नाही। प्रत्येक वेळी आम्ही संधी याला महत्त्व दिलं नाही, आम्ही पक्षनिष्ठेला महत्त्व दिलं। आणि अनुभव काय आले की 14ला शब्द दिला की तुम्हाला आम्ही विधान परिषद देऊ आणि मला परिषद तर दिलीच नाही, पण बाहेरच्या पक्षातले लोक घेऊन, बरं तेही लोक काही फार प्रभावी होते असे नाही, त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना परिषदेवर पाठवलं, राज्यसभेवर पाठवलं। मग निष्ठेचं काय फळ आहे? मग ही वाजोटी निष्ठा झाली ना। आता दुसरी गोष्ट, मला एका मंडळावर नेमलं आणि सरकार आमचं असतानाच 3 महिन्यातच माझं मंडळही बरखास्त करून टाकलं, अत्यंत अपमानजनकरित्या। मी मंडळाचा चार्ज घ्यायला गेलो 400-500 लोक घेऊन आणि माझं तुम्ही का बरं हल्ली असं झालं आहे की आमची जिल्ह्यातली संघटना दुसरीकडनं चालवली चालली। या सगळ्या गोष्टी मनाला उभं घालणारे आहे। बघा, मला एवढी जाणीव आहे की मला हृदयविकाराचा प्रश्न झाला, मला संभाजीनगरला ॲडमिट केलं, माझ्या पक्षातल्या कोणी विचारलं नाही, माझा जीवन मरणाचा विषय। पण एकनाथ शिंदे साहेब तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचा फोन आला मला दवाखान्यामध्ये, मी योगायोगाने इथंच आहे म्हणे, मी तुला भेटायला येतो। आम्ही म्हणलं नाही, तुम्ही भेटायला आले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे। आम्ही म्हणलं नाही। म्हणलं साहेब मला सांगा की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा असताना नाही आणि त्यांनी मला खूप आग्रह केल्यानंतर मी जेव्हा गेलो नाही तर त्याचा राग त्यांच्या मनामध्ये नव्हता। वेगळ्या पक्षाचा का असेना पण एक चांगला कार्यकर्ता, त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख, पण तो समाजासाठी काम करणार आहे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येऊ लागले।
आणि माझ्या पक्षाकडनं साधी विचारपूस होत नाही की तू मेला का आहे का काय. हे कुठंतरी मनाला खूप खंत आहे आणि म्हणून या गोष्टीचा उभं आला शेवटी आणि मग हा निर्णय करावा लागला. अनेक तुम्हाला ऑफर होत्या परंतु तुम्ही त्यावेळेस पक्ष सोडला नाही. मात्र आता अचानक असं काय घडले की आज तुम्ही. मी म्हणतो ना, कुठलीही वेळ यायला म्हणजे मनात साचत चलतं माणसाच्या. तुमचा अपमान पहिल्यांदा झाला माणूस म्हणतो जाऊ द्या बाबा, तुमच्यावर पहिल्यांदा अन्याय झाला की माणूस म्हणतो पुढं तरी न्याय मिळेल. म्हणजे आपल्याला असं वाटतं आज नाही तर उद्या आपल्याला न्याय मिळेल, पण ती संभावना जर दिसणं आणि पक्षामध्ये बाहेरच्या पक्षामधनं घेऊन लोक त्यांना जर संध्या मिळत आहेत, त्यांना मोठं केलं जर जातं आहे, तर मग आम्ही निष्ठावंत म्हणून काय करायचं सांगा मला. माझा कोणावर काही आरोप आहे, मला कोणावर टीकाही करायची नाही, पण हे वास्तव जे आहे हे सुद्धा मांडणं कुठंतरी गरजेचं आहे की 39 वर्ष काम करणारा एखादा पदाधिकारी कार्यकर्ता त्याला पक्ष का सोडावा वाटतो, कशामुळे सोडावा वाटतो, ही त्याच्या मनामध्ये किती त्यालाही भावना आहेत ना. बरं मी राजकारणात आहे, मलाही काही महत्त्वाकांक्षा असतीलच ना. मलाही काही अरे बाबा मला नाही तर नाही, पण तुम्ही दुसरे बाहेरचे आणून पक्षातला एखादा चांगला माणूस तुम्हाला कोणी दिसत नाही का. तर हे पक्षाचं वागणं मला काही म्हणजे खूप मन उबगून गेलं होतं या अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळं. बरं दुसरी गोष्ट, पक्ष नेतृत्वांनी सुखदुःख आम्ही जिल्ह्यात काय करतो. आम्ही जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत असताना आमचा सामान्य कार्यकर्ता जरी असला आणि त्याच्या घरामध्ये एखादं काहीतरी झालं दुःखद, तर आम्ही जाऊन भेटतो, त्याला आधार देतो, धीर देतो. इथं तुमचा जिल्हा प्रमुख तो स्वतः आजारी आहे, त्याला हृदयविकाराचं ऑपरेशन होतं आहे आणि पक्षात कोणीच विचारत नाही काय झालं म्हणून. आता उद्धव ठाकरेचा दौरा झाला त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या परळीतील भगवान वैद्यनाथच्या चरणी नतमस्तक झाल्या. यावेळी त्यांनी रुद्राभिषेक करून वैद्यनाथाची आरती केली आणि मनोभावे दर्शन घेतलं. पंकजा मुंडे या सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी परळीतील जनतेशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झाली. विठ्ठलाच्या मुकुटावर उपरण्याची कानपट्टी आणि अंगावर उबदार रेशमी शाल पांघरण्यात येत असून रुक्मिणी मातेसह रेशमी शाल पांघरली जाते. वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे विठ्ठलासही उबदार महावस्त्रे असावीत यासाठी कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर आणि पहाटे काकड आरती आणि नित्यपूजा झाल्यानंतर शाल आणि कानपट्टी विठ्ठलास दिली जाते, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्थांकडून देण्यात आली. नांदेड इथं अखिल भारतीय रेल्वे गार्ड संघटनेच्या वतीनं नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय सामूहिक धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये 8व्या वेतन आयोगात 7व्या आयोगातील झालेला अन्याय दुरुस्त करावा, ट्रेन व्यवस्थापकांना न्याय वेतन स्तर मिळावा, 1 जानेवारी 2024 पासून भत्त्यात 25% वाढ करावी, सर्व पात्र ट्रेन व्यवस्थापकांना MACP लागू करावी, तसंच रिक्त पदे तात्काळ भरावीत आणि रेल्वे सुरक्षा संचालनालयाचे अधिकार पुनर्संचयित करावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात नांदेड परिक्षेत्रातील रेल्वे गार्ड आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज पूरे भारतवर्ष में ऑल इंडिया गार्ड काउंसिल, जो कि एक ट्रेन मैनेजर का एसोसिएशन है, 12 नवंबर को पूरे भारतवर्ष में धरना प्रदर्शन रखा है अपने कुछ हक और न्याय के अधिकार की मांग को लेकर. हम लगातार सरकार और प्रशासन के पास ज्ञापन के माध्यम से बराबर हमारे आवाज़ उठाते रहे, पर सरकार और प्रशासन हमारी बातों को सुनी अनसुनी कर रही है. इसीलिए हम लोगों को विवश होना पड़ा है और उस विवशता के कारण आज हम लोग इस धरना प्रदर्शन में इकट्ठे हुए, जिसमें हमारी सबसे प्रमुख मांग है जो हाल ही में पे कमीशन जो सुनिश्चित हुआ है, जिसमें देसाई मैडम है, हम उनसे यही निवेदन करते हैं कि ट्रेन मैनेजर के साथ 7 पे कमीशन में बहुत घोर अन्याय हुआ है.
हमें एक न्याय संगत पे कमीशन मिला जाए। न्याय संगत की हमारी मांग है, क्योंकि 7 पे कमीशन में हमको इनिशियल जो था वो 2800 अर्थात 2800 ग्रेड पे था और दूसरा 4500 ग्रेड पे, यानी पूरी सर्विस में एक ट्रेन मैनेजर को 2 ही ग्रेड पे मिलता था। इसीलिए अभी हेड पे कमीशन में हमको न्याय संगत MS पे कमीशन हमको न्याय करे। उसके बाद हमारी मांग है कि जो आप देख रहे हैं दिन पर दिन गाड़ियों का मूवमेंट बढ़ते जा रहा है, स्टाफ का वर्कलोड बढ़ रहा है, तो जहाँ भी वैकेंसी है और युवा को इसी के माध्यम से रोजगार मिलेगा। इसे हम सरकार से निवेदन करते हैं कि युवाओं के लिए और रेलवे की सेफ्टी के लिए, क्योंकि आए दिन आप देखते हैं कि रेलवे में कोई ना कोई दुर्घटना होती है जिसका ह्यूमन एरर बताया जाता है, और उस ह्यूमन एरर का मुख्य कारण है वर्क का ओवरलोड होना। तो हम चाहते हैं प्रशासन के माध्यम से कि वो वैकेंसी है वो भरी जाए। तीसरी हमारी प्रमुख मांग है MSCP को लेकर। जब कोई किसी ग्रेड में सरकार ने एक प्रावधान लाया था कि एक ग्रेड में कोई 10 साल के ऊपर हो जाता है तो उसको 10 साल से अधिक होने पर उसको एक बेसिक या एक इंक्रीमेंट के साथ बेनिफिट दिया जाता है। हमारे ट्रेन मैनेजर को उन्हीं को मिल रहा है जो कि न्यायालय के शरण में गए। तो हम ये चाहते हैं कि जब न्याय सुप्रीम कोर्ट और न्याय जब हमको दे रहा है तो जो नहीं गए न्यायालय के शरण में, वो ट्रेन मैनेजर का भी जो हक है वो उन्हें दिया जाए। MSCP जो कि सबसे हमारी जायज़ मांग है। और चौथा प्रमुख हमारे जो प्रमुख मांग है, आज देख रहे हैं युवाओं को नेता लोग और 2004 से पहले अपॉइंटमेंट लिए हुए भारतीय कर्मचारी को पेंशन है, परंतु न्यू पेंशन और UPS के नाम पर जो धोखाधड़ी हो रही है उसको हम चाहते हैं सरकार बंद करे और उसकी जगह सिर्फ एक ही डिमांड है OPS लागू करे, जैसे नेताओं को मिलती है, जैसे 2004 के पहले अन्य कर्मचारियों को मिलती है, वैसे ही 2004 के अन्य कर्मचारियों को भी यह सुविधा मिलना चाहिए। कोई काम एक ही है, सबको उम्र होने के बाद रिटायर होने के बाद वही चाहिए। और सेफ्टी के साथ एक कैटेगरी है जो सेफ्टी में अधिकारियों को बांट दिया गया है। हम चाहते हैं कि जो अधिकार जो सेफ्टी को लेकर बनाया गया है प्रोटोकॉल, उसको यथास्थिति में रखा जाए और उसी के साथ हमारे साथ न्याय हो। और सबसे लास्ट और प्रमुख मांग यह है कि अभी हाल ही फिलहाल में हमारा 50% DM होने के बाद बहुत सारे रेलवे भत्ते देती है, उस भत्तों में अलाउंस जोड़कर 25% मिलता है। वो 25% अभी सरकार ने रनिंग स्टाफ को नहीं दिया है। रनिंग स्टाफ में कौन आता है? एक ट्रेन मैनेजर आता है, एक लोको पायलट आता है, एक असिस्टेंट लोको पायलट आता है। ये लोग रात दिन भारतीय रेलवे की सेवा करते हैं और ट्रेन के प्रमुख यानी फ्रंट में काम करते हैं, नेचर के अगेंस्ट में काम करते हैं। तो हमारा ये कहना है कि 50% का जो 25% जो दिया है वो मर्ज करके जो हमारे अलाउंसेस है भत्ते 1 जनवरी 2024 से दिया जाए। और हम सरकार से बोलते हैं कि अगर ये मांगे हमारी नहीं मांगी गई तो हम आगे कदम बढ़ाते हुए भूख हड़ताल पर जाएंगे, पर यह आवाज़ और बुलंदी की आवाज़ हम कहीं रुकने वाले नहीं हैं। और हमारा जो भी आंदोलन होगा वो शांतिप्रिय होगा, गांधी के मार्ग पर होगा, बाबा साहब अम्बेडकर के सिद्धांतों पर होगा और शिवाजी महाराज के विचारों पर आधारित होगा। हम देश को बुलंद करना चाहते हैं और देश को एक भारतीय रेलवे को एक सुरक्षित यात्रा मिले लोगों को, उसके लिए हम प्रयासरत रहते हैं। हमारी तरफ से मान में कोई भूल ना हो, इसीलिए हम सरकार को सचेत करना चाहते हैं कि जो भी वैकेंसी है, जो भी काम है वो अपना ईमानदारी से करे और हमारे हित और हम न्याय के लिए एक विशेष कमेटी बताकर हमारी जायज़ मांगों को हक को पूरा करें। जय हिंद, जय भारत। सांगलीत धक्कादायक दुहेरी हत्येचा प्रकार समोर आलाय। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या चकमकी दरम्यान एका संशयित हल्लेखोराचा देखील मृत्यू झालाय। ही घटना सांगली शहरातील गारपीर चौकात घडली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्याने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याच कार्यक्रमादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी अचानक मोहितेंवर हल्ला चढवला आणि थरारक पाठलाग करत त्यांची निर्घृण हत्या केली। यावेळी हल्लेखोरांपैकी आरोपी शाहरुख शेख याचा देखील चाकू लागल्याने मृत्यू झालाय।
प्राथमिक माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार वर्चस्वाच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीला अटक केले। काहींना ताब्यात घेतल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली। काल मध्यरात्री सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे। गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशन मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे। प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि मयताचं जुनं भांडणही असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे। सागर शेख याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला की नेमकं कशामुळे? ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी CCTV मध्येही चित्रित झालेली आहे। पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे, परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे। आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं, त्यामधील पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला। आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे। गणेश मोरे यांचा रोल काय? नाही, आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल। आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही, तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का, त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल। नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकासह घरात घुसून हत्या केली असा आरोप केलेला आहे। काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता। त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य, नातेवाईक, जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते। त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली, ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। नाही, त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता, ते स्वतः हजर होते। योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती। सर्व CCTV फुटेज आम्ही तपासत आहोत, पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदे सेनेसोबत नसून शहर विकास आघाडीच्या स्वरूपात असेल, अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली। या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेल, असंही नाईक यांनी स्पष्ट केलंय। कणकवली शहर विकास आघाडीच्या या प्रस्तावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अलीकडे उद्धव ठाकरे यांना या युतीबाबत नाराजी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। नाही, शिवसेनेचे 4 महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर, हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा, त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवणार आहोत।
तर तुमचे चारही उमेदवार जाहीर झाले डिक्लेअर झाले का आणि कधीपर्यंत डिक्लेअर? नाही, अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आमचे, परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योजकांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणाऱ्या 2 शुक्रवारपर्यंत होतील. महाविकास आघाडीची संघटना मावली, कारण वेंगुर्ला सावंतवाडी असेल या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करण्यात आले, तुमच्याकडून सावंतवाडी जाहीर करण्यात आला, वेंगुर्ला काँग्रेस जाहीर करण्यात आला. जाहीर केलं आहे, तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून शिक्कामोर्तब केलेलं आहे. आज काँग्रेसचे निरीक्षक सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील. काय वाटतं महाविकास आघाडीची शक्यता कितपत आहे? नाही, आता मालवणमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करून काम करतोय. कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक, सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करतायत आणि सावंतवाडी वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं जायचं या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे तुमचा रोड आहे? नाही, फक्त कणकोलीमध्ये. बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून लढवतो. महाविकास आघाडीची शक्यता आहे होईल. काही एखादा अपवाद वगळता महाविकास आघाडी होईल. कणकवली बाबतीत तुम्ही नगर विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता, त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं चर्चा आहे. नाही, उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली. आम्ही उद्धवजींच्या विचारावर अमित शहाने डावलून सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. निवडणुकीच्या पासून तुमच्या पक्षातील अनेक जण पक्षांतर करतात, म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल, काय काय सांगतात? नाही, आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी, तिकिटासाठी किंवा पैशासाठी करतात. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बघितलं की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात, त्यांच्यातच आता शिंदेनं भाजपमध्ये शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही काम करतो. जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत तुमच्यासोबत, सगळे पारकर असतील किंवा सतीश पारकर असतील, हे सुद्धा लवकरच पक्षांतर करतील अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही, कारण ते अजूनही आमच्यावर काम करतायत आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत. जालन्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटात अद्याप युतीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. युती झाली नाही तर भाजपचा टांगापलटी घोडे फरार होईल असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. खोतकर म्हणाले की महापालिकेसाठी युतीचा प्रस्ताव हा भारतीय जनता पार्टीकडे आधीच पाठवला होता, मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना स्वबळावर निवडणुकीसाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नाही, सुनावणी चालू राहील, अंतिम निकाल काय येणार नाही आज, परंतु सर्व पातळ्यावर आम्ही खरे ठरलेले आहोत. म्हणजे जेवढे निकाल आतापर्यंत आलेत, मग ते विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून असेल, बाकी इतर माध्यमातून असेल, या सर्व निर्णयामध्ये आम्ही खरे उतरलेले आहोत. मला नाही वाटत की हा खालचा निर्णय बदलला जाईल असं मला वाटतं. धनुष्यबाण आणि खरी शिवसेना पुण्याची अजूनही याबाबत हे बघा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 80 जागा लढवल्या, 7 जागा निवडून आणल्या. जनतेनेच या संदर्भातला कौल दिलेला आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. जनतेनेच दिला कौल. 7 जागा निवडून दिल्या, आमच्या धनुष्यबाणावरती निवडून दिल्या, शिंदे साहेबांच्या जागा निवडून दिल्या. त्यामुळे जनतेने बघा, लोकशाहीमध्ये कोणाचा कौल महत्वाचा असतो? जनतेचा कौल महत्वाचा असतो. जनतेचा कौल आमच्या बाजूने लागलेला, त्या करून बघितलं. त्यामुळे खरी शिवसेना ही मान्य शिंदे साहेबांकडेच. आमदार तुम्ही आहात, आता भास्करराव आंबेडकर खात वाटलेली आहे, पण महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजूनही युतीबाबत काहीही निर्णय झाला नाही. याचा कदाचित असा निर्णय झाला नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढू शकते का? 100%. आम्ही तसं आंदोलन थोडी सोडणार आहे कोणाला. आम्ही आमचे सोपस्कार केले, आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय. त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा. त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे? मग होईल काय टांगापलटी घोडे फरार. आम्हाला आमच्यात बी आहे ना ताकद, असं थोडीच आहे. आता वाढलेल्या ताकदीचा पूर्ण फायदा घेणार 100% ही ताकद. आमची जागा बनणार, महापौर आमचा बसणार 100%.
ती नगरपालिकेमध्ये जरी इच्छी नसली तरी माननीय बबनराव लोणीकरच्या अधिपत्याखालची ती नगरपालिका आहे. तिथं त्यांचंच प्राबल्य आहे. भोकरदनमध्ये कधीच भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. ते तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे. आणि अंबडमध्ये आता नारायण कुचे प्रयत्न करतात, आम्ही प्रयत्न करतो. युती व्हावी अशी इच्छा आहे. माननीय शिवाजीराव होते आम्ही सर्व मिळून बसून प्रयत्न करून बघू. नाही झाला तर मग स्वतंत्र आहे. नाही आता बघा, आमचा तर प्रयत्न आहे. आम्हाला पक्ष नेतृत्वाचा पूर्णपणे सांगणं आहे की पहिल्या युतीचा प्रस्ताव घेऊन जा, बसा, चर्चा करा. आता त्यांनाच मान्य नसेल तर आम्ही आणि पक्ष नेतृत्व तरी काय करू शकतो. आता मी सांगितलं टांगा बैठी करणार. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.